कन्येची परीक्षा आहे, तिच्या तारुण्यामध्ये कन्येची परीक्षा असते. पत्नीची परीक्षा पतीच्या गरिबीमध्ये, पतीची परीक्षा पत्नीच्या आजारपणामध्ये, प्रत्येकाच्या परीक्षा. ज्या वेळेला मित्राचा विचार केला तर संकट आल्यानंतर मित्राची परीक्षा असते, तो किती आपल्या सोबत आहे. भावाच्या परीक्षेचा जर विचार केला तर भांडणामध्ये, ज्या वेळेला एखादा आपल्यासोबत वाद करतो त्यावेळेला आपला भाऊ किती आपल्याशी सोबत आहे, किंवा तो आपल्यासोबत कधी वाद जर नाही केला तर तो खरा भाऊ. बहिणीची परीक्षा संपत्तीत आहे आणि अपत्याची परीक्षा म्हातारपणामध्ये. सगळ्यांच्या परीक्षा आहेत. सुदामदेवांकडे एवढी गरिबी आहे, पण पत्नीनं कधीच त्यांना दुखवलं नाही. एके दिवशी भगवंतानं वयोवृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये सुदामदेवांच्या पत्नीला भेटून सांगितलं, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे, त्याला मागा, तुमचं दारिद्र्य नष्ट होईल. दिवसभर सुदामदेव भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताचं नामचिंतन करायचे, संध्याकाळी घरी यायचे. सुदामदेव घरी आले आणि घरी आल्यानंतर ज्या वेळेला सुदामदेवांना हातपाय धुवायला पाणी दिलं, सुदामदेव काय कमवायला नव्हते गेले, मंदिरात जाऊन नामचिंतन करायचे. घरात एवढं दारिद्र्य तरी बायको आल्या आल्या कधीच भनभन करत नव्हती. आल्या आल्या कधीच बडबड करू नये. चल तो और आधा घंटा, हाँ 1 घंटा हमारा दीपक चल रहा है. अब तो 1 घंटा सांगा मला येत अजून. परेशानी पीछे वालों को है. ज्या वेळेला सुदामदेव घरी आले, सुदामदेवांनी हातपाय धुतल्यानंतर मालकाला बोलायला लागल्या, पाणी प्यायला दिलं. महाराज, मला आज असं कळालं, द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचे मित्र आहेत. सुदामदेवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंताची आठवण काढली की सुदामदेवांचं हृदय भरून यायचं. हो म्हणले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आम्ही दोघेही होतो सोबत. महाराज, तुम्ही त्यांच्याकडे जाणं, काहीतरी मागानं, देव तुम्हाला काहीतरी देईल. सुदामदेवांनी सांगितलं, मी देवाला काही मागणार नाही. माझ्या तुमच्यासाठी मागू नका, पोरांसाठी मागा. कारण पोरं उपाशी झोपायले, ते पहावनं झाले, दारिद्र्यामध्ये पीडल्या गेलेले. सुदामदेवांनी सांगितलं, ठीक आहे म्हणले, मी देवाकडे जातो, पण जात असताना देवाकडे काहीतरी नेलं पाहिजे, रिकाम्या हाताने देवाकडे जाऊ नये. पत्रम पुष्पम फलम तोयम, एखादं पान न्यावं, एखादं फूल न्यावं, एखादं फळ न्यावं. काहीच जर देणं नाही झालं तर किमान पाणी तरी न्यावं. तोयम, देवाकडे काहीतरी नेलं पाहिजे. देवाकडं एखादा आजारपणात जर व्यक्ती असेल, त्याला जर भेटायला गेलो, किंवा एखाद्या परिवारामध्ये गेलो, किंवा एखाद्या साधू महात्म्याकडे जर भेटायला गेलो, तर रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. काय देऊ देवा? देवाला देण्याकडे जर माझ्याकडे काही असतं तर मीच तुम्हाला पाठवत नव्हते ना. काहीतरी द्यावं लागते. सकाळी उठल्या, 4 घरी ज्या वेळेला भिक्षा मागायला गेल्या, त्यावेळेला सकाळी श्रीमंतांच्या बायका बोलायला लागल्या.
सकाळी उठले की पांढऱ्या पायाचे आमच्या दारात येते. गरिबाची कधीच हेळना करू नये, त्याला कधीच नाव ठेवू नये. त्याच्या कर्मानं त्याची परिस्थिती तो भोगायला आहे. भगवंताची आपल्यावर कृपा आहे, देवानं आपल्याला त्याच्या यादीमध्ये बसवलं नाही, त्याला देणाऱ्याच्या यादीमध्ये बसवलंय. त्याला नाव ठेवू नये. पण हिला ज्या वेळेला बोलू लागल्या त्यावेळेला सुदाम देवांच्या पत्नी बोलायच्या, आई एवढ्या वेळेसच द्या म्हणायच्या, पुन्हा येत नाही तुमच्या दाराला. त्या श्रीमंतांच्या बायकांनी सकाळी नाश्त्यासाठी जे पाखडलेले पोहे, ते पाखडलेल्या पोह्यांचा जो कोंडा आहे, पाखडून टाकलेला भाग, ते 4-2 मुठीच्या उंजळीमध्ये टाकला तिनं. तेवढाच घरी आणला. कण 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 पोहे त्याच्यातून बाजूला काढले. 2-3 मुठा झालेले ते पोहे सुदामदेवांच्या ज्या उपरण्याला अनेक गाठी आहेत, त्या गाठींमध्ये बांधून दिले. बांधून दिल्यानंतर सुदामदेव ज्या वेळेला भगवंताला भेटायला निघाले, मजल दर मजल करत भगवंताचं नामचिंतन करत निघालेले सुदामदेव एक 1.5 दिवस चालले. सुदामपुरी जे गुजरात प्रांतामध्ये आजचं ते पोरबंदर नावाचं गाव आहे, तिथून द्वारकेला निघालेले भगवंताकडं. आणि निघाल्यानंतर 1-1.5 दिवस चालले. पायात काही नाही, पोटात काही नाही. ग्लानी आली एका भगवान शंकराच्या मंदिरामध्ये झोपले. भगवंतानं गरुडाला सांगितलं उचला आणि द्वारकेच्या बाहेर असणाऱ्या शंकरांच्या मंदिरामध्ये आणून ठेवा. गरुडानं आदर उचलून सुदामदेवांना तिथं द्वारकेच्या बाहेर नेऊन ठेवलं. नेऊन ठेवल्यानंतर सायंकाळच्या वेळेला ज्या वेळेला झोपेतून उठले, तिथे येणाऱ्या शिवभक्तांना विचारलं द्वारका कुठे? सांगितलं समोरचे वेश द्वारकेचेच आहे. द्वारकेमध्ये प्रवेश केला. आनंद वाटायलाय. काय माझ्या मित्राचं ऐश्वर आहे, काय माझ्या देवाचं ऐश्वर आहे. सगळी द्वारका सुवर्णाची आहे. आनंद आहे. तिथं विचारायचे देवाचा राजवाडा कुठे आहे? सांगितलं हे सगळे देवाचेच घर आहेत. किती घर आहेत? देवाला 16,108 बायका आहेत. सुदामदेव विचार करायला लागले, माझ्या एकीतच मी बेजार झालो, त्याने एवढ्या सांभाळल्या कशा? आनंद आहे. देव कुठं भेटल? सरळ जा म्हणले. सरळ गेले की रुक्मिणीचा महाल आहे, तिथं सुधर्मा नावाची सभा. त्या सुधर्मा नावाच्या सभेच्या महाद्वारावर आले आणि द्वारावर आल्यानंतर त्या द्वारपालांना सुदामदेव बोलायला लागले, मी भगवंताचा भक्त आहे, मला भगवंताला भेटायची इच्छा आहे, एकदा जाऊ द्या, विनंती करायले. आता येते देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है मेरा शाह, बस यही
करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है। सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा। बताओ कन्हैया को नाम है सुदामा, हो बताओ कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जाकर ये कह दो, एक बार मोहन से जाकर ये कह दो, तेरे सखावत नसीब आ गया है, तेरे सखावत नसीब आ गया है। आओ कन्हैया आओ मुरारी, आओ कन्हैया आओ, दामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया, करीब आ गया। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा। तो द्वारपाल निघाला, त्यानं ज्या वेळेला सांगायला गेला, भगवंताच्या सभेमध्ये गेलेला तो द्वारपाल भगवंताला नमस्कार केला, देवाला सांगायला लागला, देवा एक महाद्वारावर ब्राह्मण आलेला आहे, कोण आहे? तुमचा बालपणातला सखा म्हणून सांगायला. काय नाव त्याचं? सुदामा. सुदामा म्हटल्यानंतर भगवंत जे पळायला लागले, हात पायातल्या खडावा आधीच काढून ठेवलेला, अंगावरचा शेला बाजूला केलेला होता देवानं, आणि भगवंत जे पळायला लागले, पण भगवंताचा महाल आहे का आपलं घर आहे का? 1 BHK 2 BHK इकडून दुसरं तिकडं बाहेर. भगवंताला यायला वेळ लागायला. सुदाम देवाला वाटलं देव मला विसरला काय की देवाला बोलवावं एकदा. आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. देवा एकदाच भेट. भगवंत आले, महाद्वार उघडलं, सुदामदेवाला समोर पाहिलं. देवानं कडकडून सुदामदेवाला मिठी मारली. भक्तावरचं प्रेम आहे. रथामध्ये बसून सुदामदेवाला आपल्या सभेमध्ये नेलं. नवग्रह ज्या सिंहासनावर चढायला देवाच्या पायाखाली पायऱ्या म्हणून आहेत, त्या पायऱ्यांवर पाय देऊन देवानं भक्ताला नेलं. देवाच्या भक्ताचं नवग्रह काही बिघडू शकत नाही. आपल्या सिंहासनावर देवानं सुदाम देवांना बसवलं. भगवंतानं सुदाम देवांच्या पायाकडे पाहिलं. रक्त बंबाळ झालेले पाय, पायामध्ये काटे घुसलेले. भगवंतानं एक एक काटा काढावा.
जे हाताने निघाले नाहीत ते दातानं काढावेत. हे भाग्य दोघांनाच लाभलं. भगवंतानं स्वतः काटा काढला. एक तुकोबरायांच्या पत्नी, त्यांचा एक काटा भगवंतानं स्वतः काढला आणि दुसरे सुदामदेव. सुदामदेवांच्या पायातले काटे काढणं म्हणजे भगवंतानं सांगितलं, आजपासून तुझ्या जवळ असणारं काटेरूपी दुःख मी कायमचं नष्ट करायलो. हा संकेत आहे त्याच्यामध्ये. रुक्मिणी मातेला पाद्यपूजेसाठी पाणी आणायला वेळ व्हायला म्हणून भगवंतानं सुदामदेवांच्या पायावर आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी भगवंतानं सुदामदेवांची पाद्यपूजा केली. साक्षात गंगा प्रकट झाली. आज कर्दम प्रजापतींना प्रसन्न झाले त्यावेळेला 2च थेंब अश्रू पडले होते तर बिंदू सरोवर निर्माण झालं. आज तर भगवंत रडलाय. साक्षात गंगा निघाली बाहेर. रुक्मिणी मातेनं पाणी आणलं, सुदामदेवांची पाद्यपूजा केली, सुदामदेवांना नवीन वस्त्र घालायला दिले. घालायला दिल्यानंतर सुदामदेवांना सांगितलं, दुपारची वेळ झाली, भोजनासाठी चला. भोजन कक्षामध्ये नेलं. बसायला चांदीचा पाट आहे, चांदीचा चौरंग, त्याच्यामध्ये सोन्याचं ताट आणि त्याच्यामध्ये 56 भोग आहेत. सुदामदेवांनी हे ज्या वेळेला समोर पाहिलं डोळ्यातून अश्रू आले. काय झालं सुदामा, काय दुःख आहे? देवा काय नाही, तुझ्या कृपेनं आनंद आहे. इतकं दुःख असताना पुन्हा आनंद म्हणव. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आनंद आहे देवा. सुदामा चिंता करू नको, तुझं दुःख नष्ट होईल. विश्वकर्माला बोलावून घेतलं, सांगितलं सुदामपुरी सोन्याची करून टाका. आधीच आज्ञा देऊन टाकली. भोजन झालं. भगवंतानं सुदामदेवांना आपल्या शयन कक्षामध्ये नेलं आणि आपल्या शय्येवर झोपवले. पाहुणा किती जरी जवळचा असला तरी माणूस त्याला बेडरूम देत नाही का? फार फार हॉलमध्ये गादी टाकल, नाही एखादी बाज टाकल. ते म्हणलं मला छतावर झोपायचं, तिथं बाज आणि गादी टाकल, पण स्वतःची बेडरूम तरी पाहुण्याला देत नाही. भगवंतानं स्वतःची बेडरूम दिली आज सुदामदेवांना, स्वतःचा शयन कक्ष. पाय दाबायला लागले. पाय दाबता दाबता भगवंताने ज्या वेळेला बोलायला प्रारंभ केला, काय सुदामा किती दिवस झाले रे भेट नाही? हो देवा, आश्रमातच भेट झालेली आपली. काय आनंद होता रे म्हणे आश्रमात. काय आपण गुरूंसाठी संविधान आणायला जायचो, काय पाऊस पडायचा देवा. विषय बदल ना तेवढा. कशामुळं? कारण त्या पावसात येणं चणे खाल्ले होते, त्याच्यामुळे आजपर्यंत एवढं भोगावं लागलं. देवाचे चणे खाल्ले की दात पोडूस तर भोगावं लागतं. तेव्हा विषय बदलतो. पण ते चणे सुद्धा शापित होते म्हणून सुदामदेवांनी खाल्ले. त्या चणे जे खाईल त्याला दुःख भोगावं लागणार होतं. त्याच्यामुळे देवाच्याही वाट्याचे चणे सुदामदेवांनी खाल्ले आणि ते देवाचं दुःख, देवाची दारिद्र्यता आपल्या अंगावर ओढून घेतली. हे भक्ताचं हृदय. ते चरित्र भाग वेगळा आहे, तेही सांगेल कधी पुढा. तेव्हा विषय बदलला. बदल. सुदामा तुझं लग्न झाले का? झालंय देवा. एक पत्नी आहे, 4 मुलं आहेत. सुशीला नाव आहे पत्नीचं. वा वा. तिच्या नावासारखंच वर्तन असेल रे तिचं. हो म्हणे देवा, कधीच दुःख होत नाही. तिनं मला काही खायला दिलं असेल ना रे म्हणे. आता तू माझ्याकडे यायला म्हणल्यावर तिनं आमच्या वहिनीनं काही मला दिलं असेल ना. काहीच बोलायला तयार नाही. याचं एवढं ऐश्वर्य पाहिलं, त्याच्या समोर ते जे काड्या किडे असणारे पोहे द्यावं तर याला कळलं आपल्याकडे दारिद्र्य म्हणून दाखवलं नाही.